छेडिता गीत उमटले नवे सुरतेचा छेडिता गीत उमटले नवे आज लाभले सखी सौंदर्य जे मला हवे सुरतेचा छेडिता. मित्रांनो, लाईफ लेसन्स विथ आशिष हाडकेमध्ये आपलं स्वागत आहे. आणि यावेळी बालमित्रांसोबत गाण्याचा, त्यांना गाणं शिकवण्याचा, त्यांच्यासोबत गाणं म्हणताना आनंद घेण्याचा एक वेगळा अनुभव मी घेतला. विवेकानंद अकॅडमीच्या माध्यमातून श्री तेजस सर यांनी यावेळी समर कॅम्प 2026चे आयोजन केले होते आणि तिथे प्रशिक्षक म्हणून गाणं शिकवण्याचा एक छोटासा अनुभव मी घेतला. विद्यार्थ्यांनी खरंच खूप मन लावून या गोष्टी आत्मसात केल्या आणि हेच आमचं प्रमाणपत्र आहे. समर कॅम्प असो किंवा एखादं शिबिर असो, या प्रसंगी विद्यार्थ्यांना एखादा तरी कलागुण असावा अंगी, असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलंच आहे. आणि या बाल कलाकारांच्या माध्यमातून आपली नवीन पिढी घडत असते आणि म्हणूनच हे जीवनाचे धडे, ते कला, समाज किंवा शैक्षणिक व्यक्तिमत्व विकासाचे कुठलेही जरी असले तरीसुद्धा आपल्यासाठी आणि या नवीन पिढीला शिकवण्यासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. हळूहळू खूप पुराणी नाही, एकदम माईक जवळ घ्यायचं थोडं आणि माईकला शक्यतो असं पकडण्याचा प्रयत्न करायचा. असं जर असला तर आवाज बरोबर चालतं. माईक चेक 1 2 3 माईक चेक माईक झालं की तुम्हाला हे आपलं जे त्याच्या समोर ठेवायचं मंडळी आणि पालक मित्र, विद्यार्थी किंवा मुलं मुली हे ज्या छोट्या गटातले, जसे 8 9 10 12 14 या वयोगटातले, हे सर्व कच्च्या मडक्यासारखे असतात किंवा मातीसारखे असतात. त्यांना चांगल्या पद्धतीनं घडवणं हे आपल्या हातात असतं आणि म्हणूनच एखादा तरी गुण, कलागुण, कौशल्य अंगाई असलं तर आपल्याला मनःशांती आणि शारीरिक स्वास्थ्यसुद्धा लाभते. बुद्धीला एक नवीन झळाळी प्राप्त होते. त्यामुळे मनबुद्धी शरीराला, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना जर निरोगी आणि सात्विक सकारात्मक विचारांनी युक्त ठेवायचं असेल तर तुम्ही नक्की संगीत शिकावं. भविष्यातील वाटचालीसाठी विवेकानंद अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा.